नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. आणि त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला काय? n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. आणि n म्हणजे काय? पाया. आता समजा एक असा प्रश्न आला की 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर काय करायचं? 5 गुणुले 6 भागिले 2. 2 ने भाग दिला, 3 गेला, 5 त्रिक 15. म्हणजे 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 15. आता यामध्ये 2-3 कन्सेप्ट आहेत ते पाहू. आता दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी पूर्णवर्ग संख्या येते. आता क्रमवार त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर क्रमवार त्रिकोणी संख्या म्हणजे त्या त्रिकोणी संख्यांचे पाया हे क्रमवार नैसर्गिक संख्या असतात. आता 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 5 गुणिले 6 भागिले 2 म्हणजेच किती आली? 15. आणि 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 21. म्हणजे 15 आणि 21 या क्रमवार त्रिकोणी संख्या आहेत, कारण त्यांचा जो पाया आहे तो काय आहे? क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. आणि या दोन्ही त्रिकोणी संख्यांची बेरीज काय येईल? 15 अधिक 21 किती आली? 36. म्हणजेच काय आला? पूर्ण वर्ग. म्हणजे दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी काय असते? पूर्ण वर्ग संख्या असते.